बऱ्याचदा नर्सिंग मदर्सचा फोन येतो की मॅम डिलिव्हरी नंतर वजन खूप वाढलंय आणि मला वजन कमी करायचं आहे. आय कम्प्लिटली अंडरस्टँड की तुम्हाला हेल्दी राहायचंय, बारीक व्हायचंय, छान दिसायचंय. पण माझ्याकडे जी थेरपी आहे ती अतिशय स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तरच रिझल्ट देणारी आहे. म्हणजे त्याच्याबरोबर अगदी परफेक्ट डाएट करावा लागतो, झोप व्यवस्थित व्हावी लागते 7-8 तासाची, रोज थोडासा का होईना वर्कआउट करावा लागतो मॉर्निंग सेशन्स मध्येच फक्त. या सगळ्या गोष्टी करणं एका नर्सिंग वुमनला खूप डिफिकल्ट असतं, कारण बऱ्याचदा तिची झोपच डिस्टर्ब्ड असते. डाएट वरती ती फारसा कंट्रोल करू शकत नाही, कारण की तिला भूक ही लागणारच आहे. तर अशा कंडिशनमध्ये थेरपी यूज करून वेट लॉस करण्यापेक्षा फक्त मॉडरेट वेट लॉसकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे डाएटवरती थोडाफार कंट्रोल, आणि त्यातलं सगळ्यात महत्वाची की म्हणजे लो कार्बोहायड्रेट, चपाती भाकरी भात कमी खाणं आणि त्याच्याबरोबर प्रोटीनचे सोर्सेस ऍड करत राहणं. म्हणजे रोज उसळी, डाळी, चिकन, अंडी, फिश अशा गोष्टींचा समावेश जेवणामध्ये करणं. हायड्रेटेड राहून तर तुम्ही वेट मेंटेन करायला सुरुवात कराल. तुमचं बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करून थोडे स्ट्रिक्ट मेजर्स नक्कीच घेऊ शकता वेट लॉस करण्यासाठी.